हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी राजरत्न आणि तुम्ही बघत आहात राजरत्न बुक जर्नी यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाट तुडवताना उत्तम कांबळे यांचं हे पुस्तक. जर जीवनात संघर्ष असावा तर असाच असावा, नाहीतर संघर्ष नसावाच. यांच्यासारखा संघर्ष म्हणजे हे लेखक आहेत आणि त्यांनी खूप संघर्ष पण केला. ते गरिबीतून कसे निघाले आणि त्यांनी कसं त्यांचं भलं केलं. तर हे पुस्तक मला माझ्या अंकलनी भेट केलेलं आहे. हे पुस्तक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझे अंकल पारडी टकमूर, जिल्हा वाशिम येथे राहतात आणि त्यांनी मला हे पुस्तक गिफ्ट केलेलं आहे, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर उत्तम कांबळे यांचा जन्म टाकडीवाडी, जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांना त्यांच्या गावात जास्त करमत पण नव्हतं. त्यांना पुस्तकं वाचण्याची जास्त सवय होती. जेव्हा त्याची आई त्यांना बाजारात घेऊन जायची, बाजारातनीच एक लायब्ररी होती. त्या लायब्ररीच्या पुढे काही पोस्टर लावेल राहायचे एखाद्या पुस्तकाचे. तर ते पुस्तक तिथून त्या लायब्ररीतून घ्यायचे आणि आई त्यांना पैसे द्यायची. तर मग असंच चालत राहिलं. एके दिवशी त्यांनी त्याच्या आईला जादुई राक्षस नावाचं पुस्तक घेऊन मागितलं, पण त्यांच्या आईजवळ तेव्हा पैसे नव्हते. त्यांची परिस्थिती खूप गरीब होती, म्हणून त्यांच्या आईने सध्या नाही म्हणलं. त्यांच्या आईने म्हणलं की माझ्याजवळ इथं रॉकेल घ्यायचे पण पैसे नाही, रॉकेल म्हणजे तेल. तर त्यावर ते म्हणाला बरं. आणखीन मग काही दिवसांनी त्याची आई बाजारात गेली आणि ते बाजारात त्या उत्तम कांबळे पण आलते. आणि जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती, म्हणून ते त्यांच्या आईला लायब्ररीत घेऊन गेले. आणि त्यांची आई म्हणाली हे पुस्तक कितीच आहे. तर त्यावर तो माणूस म्हणाला, हा पुस्तक 4 आण्याचं आहे. जर तुम्हाला तुमच्याजवळ पैसे तरी आहेत का घ्यायला. तर त्याची आई म्हणाली, हो आमच्याजवळ पैसे आहेत, तुम्ही पुस्तक दाखवा. तर त्या लायब्ररी वाल्याने एक पुस्तकाचा गठ्ठा होता, त्याच्यातून ते जादुई राक्षस नावाचं पुस्तक काढलं आणि त्या मुलाला दिलं, म्हणजे उत्तम कांबळेला दिलं. आणखीन उत्तम कांबळेला ते पुस्तक दिलं तर उत्तम कांबळेला खूप मजा वाटली. आणखीन मग काही सॅक्रिफाईस केली त्याच्या आईने त्या लायब्ररी वाल्यासोबत, की पुस्तक मला 4 नाही 2-3 आण्यातनीच द्या. त्यावर तो लायब्ररी वाला म्हणाला, नाही हे काय भाजीपाला आहे का जे तुम्हाला मी भाव करून देऊ. तर त्यावर त्याची आई म्हणाली की नाही थोडंफार कमी करा. खूप वेळ त्यांची बहत चालली. मग त्याच्यावर उत्तमला वाटलं की आता माझी आई मला पुस्तक घेऊन देणारच नाही. तर त्यावर त्याची आई म्हणाली, आता मी तुला पुस्तक घेऊन देतो, तू घे पुस्तक. त्याच्या आईने त्या लायब्ररी वाल्याला 4 आणे दिले. आणखीन त्याची आई तिथून निघाली. तर त्यावर उत्तम म्हणाला की आई मला हे पुस्तक वाचून दाखव. तर त्याची आई म्हणाली, सध्याच नाही, मी तुला घरी गेल्यावर हे पुस्तक नक्की वाचून दाखवेल. आणि ते घरी जायस तोर उत्तमने ते पुस्तक वाचले. आणि मग ते पुस्तक तसंच घेऊन तो घरी झोपला. आणि दुसऱ्या दिवशी उठला आणि त्यांनी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. काही दिवसांनी ते पुस्तक त्याचं वाचून पूर्ण झालं आणि त्याला माहित होतं की आता आपली आई तर आपल्याला पैसे देणार नाही. त्यावर त्याने एक युक्ती लढवली आणि तो रोज आईचे काम ऐकू लागला. तर आई त्याला खुश होऊन कधी 1 रुपया, कधी 1 आणा, कधी 2 आणा असे पैसे देऊ लागली. आणि काही दिवसांनी त्याच्याजवळ 6 आणे झाले आणि ते 6 आणे घेऊन ते दुसरं पुस्तक घ्यायला गेला. आणि ते पुस्तक तो घ्यायला गेला आणि त्याने ते पुस्तक घेतलं पण. आणि त्याला पण त्याची भाषा समजत नव्हती. ते पुस्तक होतं पण मराठीतच, पण त्याला त्याची भाषा थोडी कठीण वाटली. त्याने तसेच पुस्तक वाचत राहिला थोडेफार. आणखीन त्याने जुने पुस्तक वाचले, शाळेतले पुस्तक वाचले आणि त्याने थोडा त्याचा अभ्यास केला की हे कसं वाचावा आणि कसं समजावा. पण त्याला तरी तो पुस्तक थोडं भारीच चाललं होतं वाचायला, म्हणून त्याला थोडा दिवस लागला. आणि तो जेव्हा शाळेत गेला तेव्हा त्याच्या वयाची लेकरं म्हणायचे की तू जिथून घराकडे जात ना, तिथून एक पान टपरी येते. त्या पान टपरीच्या पुढे जेव्हा तू पायशील तिथे एक मोठं झाड असेल. तू जर तिथल्या झाडाचे शिलके तो खिशात टाकून रोज शाळेत आणशील तर तुला धन भेटेल. पण त्याला तर तसं काही भेटतच नव्हतं. आणखीन त्याच्या वयाचे विद्यार्थी म्हणायचे की तू जर एखाद्या सरड्याला मारून तू जर निंबीच्या झाडाखाली जाऊन तिथं खड्डा खंदून त्या सरड्याला त्याच्यात टाकलं आणि माती वापस टाकली
हे तू अमावस्या पौर्णिमेला करजो. माती वापस टाकली, आणखीन त्याच्यावर पाचदा पाय मारला आणि पूर्व दिशेकडे पाहून त्याच्यावर जर तू मुतला तर तुला धन भेटेल. पण त्याला तसं काहीच भेटलं नाही. ते पुढच्या अमावस्या पौर्णिमेला गेला आणि तिथं पाहिलं तर तिथं फक्त त्या सरड्याच्या हाडच होते, दुसरं काहीच नव्हतं. त्यावर त्याला समजलं की यानं आपल्याला तर धन भेटणार नाही, आपल्याला काही काम करावं लागेल तर मला धन भेटेल. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. आणखीन याचा पार्ट 2 पण येणार आहे, तर तुम्ही नक्की पार्ट 2 पहा. आणि तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, तुम्ही तेथून हे पुस्तक घेऊ शकता. तर धन्यवाद, थँक्यू.